नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्र संतोषजी रासकर यांनी अतिशय चांगला उपक्रम एक्झिबिशन पुण्यातील गणेश कला केंद्रामध्ये आयोजित केलेले आहे. क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या या टेक्नॉलॉजी एक्झिबिशनमध्ये निश्चितच मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलावंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला अनुभव मिळणार आहे. ज्यांना एक क्षेत्रामध्ये काही ते करिअर करू शकतो, काही बिझनेस करू शकतो, अशा व्यक्तींना यातून चालना मिळणार आहे. आता आपण पाहिलं तर या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या क्रिएटिव्ह क्षेत्राला फार महत्त्व आहे. AI चा जमाना आहे, अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. यामध्ये गेमिंगपासून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, VFX आहे, ॲनिमेशन आहे किंवा इतर अनेक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड प्रकार आहेत. तर याचा आपल्या बिझनेससाठी म्हणा किंवा आपण करत असलेल्या उद्योगासाठी काय फायदा करता येईल, कशा प्रकारे तो राबवता येईल. स्वस्तात स्वस्त आपल्याला नेहमीच वाटतं की अशा टेक्नॉलॉजीमध्ये फार खर्चिक असतं, परंतु कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला बिझनेस कसा करू शकतो या एक्झिबिशनमधून माहिती मिळणार आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 3 दिवस एक्झिबिशनला जास्तीत जास्त टेक्निकल लोकांनी, कलाकारांनी भेट द्यावी आणि या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू संतोषजी रासकर सर. खरं तर आज या एक्सपोमधून हे आपल्या पुणेकरांना उपलब्ध झालेलं आहे. आपण जर या प्रत्येक दालनाला भेट दिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत जो डिजिटल क्रांती करत आहे त्यातलं जे एक ऑरेंज क्रांती म्हणून ज्याला उल्लेखलं जातं त्याच्या संदर्भातलं हे जे एक्सपो आहे हे नव्या पिढीला आपल्या करिअर घडवण्यासाठीचं वेगळं एक दालन उपलब्ध करून देत आहे. याची खरं तर जी वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट आहे, सिनेमा मेकिंगमध्ये आहे, याचे अनेक क्षेत्र आहेत, परंतु त्याचे मूलभूत कौशल्य, त्याचं नवे येणारे सॉफ्टवेअर्स आणि त्याच्यातून आपण कशाप्रकारे नवीन क्रिएट करू शकतो या आपल्या मुलांना असणारी ही एक मोठी संधी आहे. पुणेकरांनी याचा खरोखर आपल्या पालकांनी आणि मुलांनी येथे येऊन याचा लाभ घेतला पाहिजे. हे नवं क्षेत्र समजून घेतलं पाहिजे आणि भारताला या ऑरेंज क्रांतीमध्ये सगळ्यात अग्रेसर ठेवण्यामध्ये ह्या एक्सपोचा खूप मोठा हातभार लागणार आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार सभी दर्शकों को सादर नमस्कार. मैं बहुत आभारी हूँ संतोष जी का और प्रदीप रावत जी का, जिन्होंने मुझे यहाँ बुलाया इस प्रदर्शनी के लिए, जो एक पहला माध्यम है ऑरेंज इकॉनमी को प्रोत्साहन देने के लिए. हिंदुस्तान एक बहुत ही यंग कंट्री है और विद अ ह्यूज कल्चरल हेरिटेज, और ऐसे राष्ट्र के लिए ये एक बहुत महत्वपूर्ण कदम है जहाँ पे हम अपनी संस्कृति को नए माध्यमों के द्वारा पूरे विश्व में ले जा सकते हैं. और इन अ कंट्री विच इज़ बिल्ट ऑन टेक्नोलॉजी एंड एजुकेशन, बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे नवयुवकों के लिए कि हम इस बदलते दुनिया में और बदलते भारत में किस तरह से नए नए उभरते माध्यमों के द्वारा अपनी संस्कृति को अपने दर्शकों तक को ले जा सकें और उनको एक इमर्सिव एक्सपीरियंस एंड एंटरटेनमेंट दे सकें. और मैं यहाँ चाहूँगा कि सभी लोग जो यहाँ पर आए हैं और दर्शक इस उभरती क्रिएटिव इकॉनमी को और ऑरेंज इकॉनमी में पार्टिसिपेट करें, नई चीज़ें सीखें और अपने दर्शकों तक ले जा सकें. थैंक यू, धन्यवाद. कि जब भी कोई भी नई चीज़ टेक्नोलॉजी आती है सो उसके कुछ पॉजिटिव्स होते हैं, कुछ नेगेटिव्स होते हैं. ये हमारे ऊपर है हम कैसे उन पॉजिटिव्स पे ध्यान दें और उनको लेवरेज करें. जब भी कोई टेक्नोलॉजी नहीं आई है हमेशा ये एक डिबेट उठी है कि इससे हमको बेनिफिट ज़्यादा होगा या नुकसान ज़्यादा होगा. ये हमारे हाथ में है. बट डेवलपमेंट इन टेक्नोलॉजी इज़ अ पार्ट ऑफ द ह्यूमन रेस प्रोग्रेस. जब अग्नि आई थी तो तब भी लोगों ने कुछ सोचा था, जब मोबाइल फ़ोन आए थे तब भी लोगों ने कुछ सोचा था, आज AI और चीज़ें आ रही हैं. ऐसा मुझे नहीं लगता है कि मेरे समझ में कि ये सब चीज़ें आदमी की वैल्यू को कम करेंगी. आई थिंक ये अपॉर्चुनिटी है हम सब के लिए एक अच्छा और भी बेहतरीन काम करने के लिए. मी संयोजकांच्या वतीने आलोक जैन आणि अन्य सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या तरुण पिढीसाठी जे एक प्रकारचं वेगळं विश्व जे आहे, वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आहे, तर त्याचं प्रबोधन घडवून आणण्यासाठी म्हणून 2 दिवसाचं प्रदर्शन ठेवलं आहे. आणि असा अंदाज आहे संतोष रासकरांचा की कमीत कमी 15 ते 20 हजार
परफॉर्म यहाँ पर होगा और उसमें सिर्फ विद्यार्थी नहीं तो उनके पालक भी आएंगे, तो एक बहुत अच्छा उपक्रम है। Hello everyone. First thing is I'm very delighted to be part of this event. I think it is an awesome forum for all the artists, all the creative people, all the production people, the industry leaders, and of course the entrepreneurs like Santosh. I think he has done an amazing job to kind of get everyone here. This is going to be a very useful for everyone, and I think they should really make use of this thing. For years, actually, we have heard Roti, Kapda and Makan. And we have now seen actually in last 20 years time that entertainment has become actually the fourth very important ingredient for all of us. You know, we are glued to the mobile, we are glued to the television, internet, theaters. There are multiple platforms for the entertainment. And I know that someone was asking actually what is the growth of this industry. The amount of platforms every second day we are actually seeing coming in the market. I think those platforms are actually compelling all the production, all the creative teams to produce what is required for the entertainment sector. Talking about the growth, to be very honest with you, I think the initiative like this, it is meant for the youngsters, youngster minds. They must actually learn from the companies over here, the mentors from here, the industry leaders from here, and the educators like Santosh. Sir, when we talk about who will lead this industry in the country, who will make this industry bigger, it is not the studios, not the entrepreneurs, but to be very honest with you, the younger generation who are coming into it are probably the people who will actually take this industry to the next level. Let me just assure one more thing. India has already been recognized and applauded globally for doing the services over here. So believe in ourselves, and I think that India will be the next, the biggest entertainment player in the globe. Mark. मुळात असं आहे की इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आणि त्या 4थ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे. ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची. म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे. रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाल येड लागले तुला किंवा काहीतरी तुझ्याला बानामती जादू येते, पण असं होतं आहे. आणि रॉ मटेरियल शिवाय काय उत्पादनं बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे. तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना, सरकारला वाटतंय. पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमनानी, भारतीय सामान्य माणसांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन आहे. मी सगळ्यांना मनापासून विनंती करेल की 30 आणि 31 हे मे महिन्यातले 2 दिवस, आज आणि उद्या, तुम्ही या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंचच्या या एक्झिबिशन हॉलमध्ये या प्रदर्शनाला जरूर भेट द्या आणि एक नवी ऊर्जा, या देशाच्या इकॉनॉमीला दिशा देणारी ऊर्जा इथं अनुभवायला तुम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे हे प्रदर्शन तुम्ही पाहताय. काय भव्यता आणि यश या प्रदर्शनातनं सगळ्या गोष्टीला मिळालेलं आहे. त्यानंतर निखिल हळदी बोलतील. क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग. हे एक्झिबिशन फक्त स्टुडंट्स आणि पेरेंट्सला नाही तर प्रत्येकाने ह्या इंडस्ट्रीबद्दल माहिती घ्यावं. आज इथे नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टुडिओज जसे रेड चिलीज असेल, शाहरुख खानची कंपनी, जसे NY स्टुडिओ आहे संजय दत्तची, असे वेगवेगळे मोठे कंपनीज आज इथे आलेले आहेत. सगळ्याला अनुभव मिळेल आणि ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग म्हणजे काय ह्याबद्दल प्रत्येक पालकांना माहिती मिळेल. हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म ऑरेंज इकॉनॉमीचा आज पुण्यामध्ये घडतो आहे. तर 30 आणि 31 ह्या 2 दिवस वी आर एक्सपेक्टिंग 15,000 ते 16,000 वॉक इन क्राऊड इथे आपल्या भव्य एक्सपोसाठी.